वेलकम दोस्तों, स्वागत है आपका हमारे इस नए व्लॉग में। तो दोस्तों फाइनली अभी उद्घाटन के लिए निकल चुके हैं और अपने भाई भी आ चुके हैं। तो अभी चलेंगे, हम देख सकते हो। तो चलो अभी आगे चलते हैं। फाइनली आ चुके हैं अपने सम्राट होटल पर। तो देख सकते हो सब अपनी ओपनिंग के लिए सब रेडी है। और देख सकते हो यहाँ पे वेज होटल दोस्तों पहुँच चुके हैं विशेषबाड़ी में। यहाँ पर होने वाला है। तो कितने बजे, मतलब कि 5 बजे टाइम दिया है? 5 बजे का टाइम दिया है। अभी थोड़ी देर में ही ओपनिंग होगा तो आपको ब्लॉग पूरा दिखाते हैं। और होटल में कैसी कैसी सुविधा है, क्या है, वो सब डिटेल आपको मिल जाएगा। ओके दोस्तों, तो चलो आगे चलते हैं। हमारे जाने माने अजय भाई भी आ चुके हैं, जो कि देख सकते हो हमारे कैमरामैन। क्या कहना चाहोगे अजय भाई? उस दिन बोरपाड़ा में किया था, आज विसरवाड़ी में उद्घाटन करेंगे। हाँ ओके दोस्तों, तो चलो आगे चलते हैं। और वेटर को बुलाना हो तो एक बार सेवा देने का। और बहुत सारे रूम है, रूम जैसे बने हैं। हाथ धोने के लिए सुविधा है। यहाँ पे मस्त आईना भी लगाया हुआ है। कैसे दिख रहे हैं वो हम देख सकते हैं एकदम बढ़िया से। और अभी किचन के अंदर चलते हैं। हमारे भाई लोग नाश्ता कर रहे हैं। फिलिप भाई, टीम भाई, एकदम बढ़िया है। हम भी अभी नाश्ता कर लेते हैं। और जा चल नाश्ता करा देता। तो दोस्तों सबको नाश्ते के लिए अरेंजमेंट। तो गाइस अभी हम यहाँ पर आप देख सकते हैं चाय पी रहे हैं हम लोग। भाई बहुत अच्छे चाय यहाँ पर मिलते हैं दोस्तों। यहाँ पर बहुत ही अच्छी सुविधा है, मतलब कि यहाँ पर कैफे रहने वाले हैं और यहाँ पर और वहाँ पर वेज का है।
यहाँ पर आपको पूरी पूरी सुविधा मिलने वाली है, जैसे कि एड्रेस है अपना विसरवाड़ी में। और हमारे खास दोस्त सब देखते हैं यहाँ पर हमारे भाईजान कुछ दो सब लोगों के अपने ऑडियंस को। तो दोस्तों दाविद भाई और फिलिप भाई को देख के हमने चालू किया था। पिंटू भाई के मुंह से तो बहुत नाम सुना था, लेकिन आज पहली बार मिल गए हैं। जी हाँ जी भाई, इतनी बहुत इच्छा है दोस्तों, आज यहाँ पर ओपनिंग होने वाले हैं। टाइम मतलब कि 5 बजे का टाइम यहाँ पर लिखा है। और आप देखिए हमारे आदिवासी संस्कृति यहाँ पर आप देखेंगे स्पेशल ढोल, मतलब कि आदिवासी ढोल है। तो अभी हम दोस्तों वीडियो शूट करने वाले हैं और यहाँ पर बहुत अच्छी सुविधा है भाई। तो भाई होटल के ओनर आ चुके हैं, बकाराम दादा। आमदार इगतपुरी माननीय श्री रमेश दादा वेलजी गावित साहेब या प्रमुख मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। हॉटेल महादेवाचे चिरंजीव त्यांची प्रथम पूजा आपण करतो। गणपती बाप्पा यांची प्रथम पूजा प्रेम करणाऱ्या सर्व मित्रमंडळींचं, विसरवाडीतील सर्व सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक असतील, सर्व सन्माननीय नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, मित्रमंडळी असतील, परिसरातले सर्व समाज बांधव असतील, सुस्वागतम सुस्वागतम। सो गाइस देख सकते हो पूरा स्टाफ यहाँ पे है, अपने किचन का स्टाफ। काम चालू है। और दोस्तों वेज होटल का देख सकते हो बैठने के लिए। अभी काम चालू है, हो जाएगा दोस्तों। होटल है ये ना, हर रास्ता देखेंगे। मंगलम भगवान आज हॉटेल सम्राटच्या उद्घाटन प्रसंगी मी आणि मक्कू शेठ उपस्थित राहिलो आणि बकाराम दादांना नवीन वास्तूच्या शुभेच्छा देतो। चांगलं जेवण या हॉटेलवर भेटेल अशी मला खात्री आहे, कारण जेवढ्या प्रामाणिकपणे बकाराम दादांनी विसरवाडी गावाची सेवा केली, आणि तेवढ्याच प्रामाणिकपणे रस्त्यावर येणा जाणाऱ्या कस्टमरांची पण सोय होईल। दर्जेदार जेवण सगळ्यांना इथं भेटेल अशी मला खात्री आहे। पुनश्च बकाराम दादाला शुभेच्छा देतो, थांबतो, धन्यवाद।
विनंती आहे, ताशेवाले यांना विनंती आहे की थोडा वेळ थांबून घ्या. ताशे उद्घाटनासाठी जायचा. सो गाइस आमशा ज़्यादा पहाड़ी अभी यहाँ पे ओपनिंग करने वाले हैं. अंदर ही जा. हाँ तो दोस्तों वेज वालों का किचन हम देख लेंगे अभी. ओके. हाँ हाँ. ओ भाई हमारे भाई भी आ चुके हैं उद्घाटन में. अभी किचन देख लेते हैं. ये वेज वालों का किचन है दोस्तों, देख सकते हो. बहुत ही बड़ा किचन है दोस्तों. आणि आमच्या दादांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतर मी माननीय सौ नयनाबेन सर्व सन्मान्य महिला मंडळींच्या हस्ते या ठिकाणी शुभ उद्घाटन झालेलं आहे, शुभारंभ झालेला आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी हॉटेलचं उद्घाटन झाल्याचं. 3 नंबरच्या गेटला रमेशभाई रामजीभाई सावलिया यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री गणपती बाप्पाचं पूजन होईल. भालचंद्र भाऊ हो गणपती बाप्पाच्या पूजनासाठी सन्माननीय आमदार शुभ हस्ते
स्टेजवर यायचं आहे. सुरेश भाऊ गावित. सर्वात पहिले या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे, सर्वात अगोदर या विसरवाडी गावाला ज्यांनी पायाभरणी केली, ज्यांनी शिल्पकार म्हणून जे ओळखले जातात, गावित परिवाराचे ते भक्कम समर्थक आहेत, भक्कम आधारस्तंभ आहेत. आणि महेशभाई मालोराम अग्रवाल यांना विनंती करतो की आपण सपत्नीक स्टेजवर यायचं आहे. उर्वशीताई महेश अग्रवाल यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. मी सन्माननीय आमदार आमच्या दादा पाडवी साहेब यांच्या शुभ हस्ते या हॉटेल सम्राटचे जे शिल्पकार आहेत ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके महेशभाई अग्रवाल यांचा सत्कार आमच्या दादा पाडवी साहेब सन्माननीय आमदार विधानसभा अक्कलकुवा हे आपल्या शुभ हस्ते करतील. सोबत बकराम दादा गावित साहेब, संपूर्ण गावित परिवार, महेशभाई अग्रवाल यांनी या ठिकाणी या संपूर्ण हॉटेल सम्राटचं पायाभरणी केलेली आहे. माननीय सौ माजी विपल सभापती महिला व बाल कल्याण विभाग नंदुरबार, मी माननीय सौ शकुंतलाताई गावित त्यांना विनंती करतो की संगीताताईंचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे, स्वागत करायचं आहे. माननीय सौ नैनाबेन जयरामबाई गामित, माननीय सौ नैनाबेन जयरामबाई गामित यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. माननीय सन्माननीय सरपंच ग्रामपंचायत विसरवाडी यशस्वीताई गामित, यानंतर माननीय सौ हिरलबेन सावलिया, हिरलबेन बकाराम दादा गावित आणि शकुंतलाताई गावित सहपत्नी या जोडीचं या ठिकाणी स्वागत करतील. रमेशभाई यानंतर व्याही जे आहेत माननीय श्री दिलीपजी सुरेश गावित, हायवे नंबर 53 याच्यावरती जो हॉटेल बनवलेला आहे, हॉटेल सम्राट, हा सम्राट असा एक राजा होता, त्याला पदवी मिळालेली आहे. त्यांनी लोकांना रोजगार द्यायचं म्हणून काही लोकांना त्यांनी वीर पोचण्यासाठी रोजगार दिले होते. हॉटेल जो सम्राट होता, ज्याला अशोक सम्राट म्हणतात, विचार केला मनात, माझं स्वप्न होतं का की शेवटी मी सुद्धा हॉटेलमध्ये काम केलेलं आहे, म्हणून मला रोजगार काय आहे हो कळतं मला. म्हणून सर्वांना माझ्या जे इथे जे रोजगार कमावला येतील, माझ्या गावातले परिसरातले काही लोकांना खूप कामे रोजगार देईल, परंतु माझ्या हॉटेलमध्ये भुका म्हणजे कोणीही जाणार नाही असं मी सोय करून ठेवलेली आहे. एक सेवासाठी मी जास्त म्हणजे या हॉटेलमध्ये क्वालिटी भेटेल, म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी बिलकुल याच्यामध्ये तेलामध्ये मिसळ नाही. की पनीरचा भाव काय झाला आपल्याला माहिती आहे, साखरचा भाव काय झाला आपल्याला सर्वांना माहिती आहे, तरी पण मी या हॉटेलला एवढी क्वालिटी देण्यासाठी ही हॉटेल आपण उघडली आहे लोकांची सेवासाठी. आणि या हायवेवरती जाणाऱ्या लोकांना इथून तर सुरत पर्यंत लोक म्हणतात असे हॉटेल नाही आहे,
असंच व्हायला पाहिजे, असंच आमच्यावरती सम्राट हॉटेलवरती प्रेम करा. आम्ही नक्कीच आपल्याला खरं उतरून दाखवू आणि क्वालिटी नक्की देऊ. इथे आज आमच्या दादा आमच्या हॉटेलला भेट दिले, उद्घाटन केलं, शुभ हस्ते. आज आमच्या दादाचं मी खूप कौतुक करतो, का की आमच्या दादा जेव्हा बी बोलतात त्यांच्या जिभेवरती सर्वसृष्टी असते, चुकत नाही. लोक म्हणतात हे शिकले नाही, पण शिकलेल्या माणसाला बाजूला ठेवून देणार आमच्या दादा त्यातलं आहे. आमच्या गावांनी सभागृह हलवून टाकलंय, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आपल्या समाज बांधवांसाठी त्यांनी प्रश्न मांडताना तसंच यासाठी मी खूप भाग्यवान आहे की आमच्या दादाचा संगीताताईच्या हाताने, रमेशबाईच्या हाताने उद्घाटन झालं. मी खूप भाग्यवान आहे. आपल्या या हॉटेलचा इथे मला एवढा मोठा शोभा दाखवला, आपण एवढी गर्दीने दाखवली, त्यासाठी आपण माझा प्रेमाचा आमंत्रण होतं ते आपण स्वीकारून आपण इथपर्यंत आला. मला खूप खूप आनंद झाला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा. हॉटेल सम्राटसाठी एक लाईन बोलू इच्छितो. आता जर ट्रकच्या मागे आपण लिहिलेली शायरी वाचतो दादा. आणि आता जेवणाच्या ट्रकच्या जेवणासाठी आपण सर्वांना माझी विनंती आहे की टेबल लावून द्यायचं आहे. टेबल जेवणासाठी प्रत्येकाने आज जेवण करून जायचं आहे, परंतु त्याच्यानंतर मी माननीय श्री बकाराम दादा गावित यांना विनंती करतो की लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय श्री जयवंत जाधव सर यांनी आपण पाहिलं असेल, नवापूर शहरामध्ये जो कामाचा धडाका लावला, नवापूरचा चेहरा मोहरा काहीच महिन्यामध्ये बदलून टाकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. असे सर्वांचे लाडके लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत बकाराम दादांच्या शिवहस्ते. धूल जलते दुश्मन सम्राट हॉटेल हाऊसफुल, सम्राट हॉटेल हाऊसफुल. अशाच या शुभप्रसंगी सांगतो की सम्राट हॉटेल नेहमी हाऊसफुल राहणार आहे आणि हाऊसफुल राहून या ठिकाणी बकाराम दादांचं स्वप्न या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. मानगीने आमो सुद्धा आला आणि पाठा पाहून बोयू, कारण ही आदिवासी होटल आहे, हा ते आदिवासी मुलगो बांध होते. कारण आमो खूप दूर दूर फिरता पण हमने होता मोठा होटल है जोड जोडे मुंबईले पाही एके आमा हिरामन दादो आहे या त्या चुलत पाहू हो त्या होटले मुंबई पाही आहे तो एक पोलीस कमिशनर आतो आणि म्हणून त्या होटल मामू पहिलो जेवण केयो आणि बीर जेवण तुमा होटल की हो आम्ही आणि म्हणून आज या कार्यक्रम में खास कीने आज भाग्यवान आहे का हस्ते होटल उद्घाटन वेळेला आणि बकाराम दादा आगे माणसाला मोहीम सरत वची पडले आय हनुमान बघत आहे आणि म्हणून एकदम चांगलं होटल आहे ही बनवूया हो आणि या होटल में शुद्ध शाकाहारी होटल आहे त्या उद्घाटन पहिला केलं आणि त्या खावलो पिणारा बाठा होटल बिहरा उद्घाटन केलं आणि ते आपण उभला आहे आणि म्हणून गावित परिवार त्या प्रत्येक व्यक्ती होपणार आहे काय काय ते बी हारोकारा घेऊन जात होते आणि म्हणून बकाराम दादो आणि त्या जो चिरंजीव आहे त्यांना कायम शुभकामनारी एक आदिवासी समाज में वो तो मोटो होटल है आपण सुरुवात केली त्या नियोजन जो जेवण आहे शुद्ध शाकाहारी आहे ती ही याला पाठी जाती व्यवस्था आहे ती फक्त एक जबाबदारीने आपने ती पद्धती की जेवण आहे बनवून देते का त्या ऑर्डर आहे त्या पे लक्ष जी आधी आपण मांसाहारी जेवण रेणार आहे ती शेवटी होटल आहे तो बिहार पारवे का शुद्ध शाकाहारी होटल में मटन जो कारागीर आहे तो जर व्यवस्थित के आपण होऊया तर खूप दूर दूरने बी माहू फक्त जेवण केला त्या होटलून जाय कारण एक बार या खाता नंतर तो आखेत भाई नाही आम्ही सम्राट होटल मग जात होते आणि ही जाती व्यवस्था दादा केली आहे
અને મોણોને બાઠાને ભૂખ લાગી કારણે 5 વાગે टे माथो आपो आमो पहले तो माफी मांगो कहा कामो दे थोड़ा उछीर में या कारण या जिला में संतता कमिटी मीटिंग कलेक्टर मैडम नेतली आती एसपी मैडम आणि म्हणून आहे ती गेलो आतो म्हणून थोडा लेट वे या त्याला माफी मागो पेन आजे बकरम दादा आख्यो कि भाई एक बार मानो ने खातो बेरी बार दीव ने ते खरी को ठाई दिया आमंत्रण आहे आना दादा जो अनाथ है त्याल जो छोड़ीन गयो त्याला आज रात्री जेवण बी नाही मिले ही तुला याती काक तो अनाथ उसने ठोकरावीन गयो त्या अनुभव आखो एगो वारिया कोरी आख्यो माडो खाले और जेल खाओ आखो दिन पर ना लागतो आणि म्हणून हे याच्या बोया बोटले आहे एको वारिया आपू मठा केटो बिरे उठवाला आपने खूप रे ते आते जेवण केले आपू काढता ना अगला जेल खायले पण अगला कैंडी में खा मिले त्या में अंदाज होणार आहे म्हणून ही तामा में मां आदिवासी समाज मठा दया सरपंच मठा अल्लाह है आपू पद्धतशीर बेले उसिरवी पण पद्धतशीर बोईने जेवण किया आना काया में आपू जाति आदिवासी समाज होटल है या होटल में आपू आवीने एकी रे का एको थोड़क्या में गोगो है एको होटल है राजस्थान में एको मारवाड़ी समाज आवे आ तो सादा है के सादो होटल लागवे पेटे जात्या गाड्या वेत्या जे आवणाऱ्या गाड्या आहे ते फक्त एकूण लोक आहे ते नाही आम्हा समाजवाला होटल आहे आणि तीही आम्ही ते जेवण कहते हैं वो आदिवासी जिल्लो है मां विनंती री आपू आदिवासी पेला जे प्राधान्य देशाने ताती बीरे होटले होता फिर तर पिलो भी है ने हां लेसन ना हां तुम्हा व्यवस्था केता लेसन भी काढी देऊ काय टेन्शन बन या कारण आपू जाती ते लागे त्या फुजीले तो आकोने ते गावित साहेब आजी आकी आमा केटी गावित साहेब आहे बोटला तो आकी बाटी व्यवस्था थोडी दे भी आम्ही पण लागे राहते नवा पुढे आदिवासी आणि म्हणून आज या कार्यक्रमમાં હસ્તે હોટલો ઉદ્ઘાટન કર્યો અને દીદી ગાવિત પરિવારો આમાં બાકારામ દાદા માં તે ટીચરી જ્યાં અમને સન્માન દેતો ત્યાં સન્માન વાદા જોજે અને ત્યાં કહેતા હું બાઠા આલા या कार्यक्रम में बाठा तोला मोला बाठा सरपंच इने बोया या क्या बाठे आले इनी आमा संगीता ताई सुद्धा है आणि जयराम दादो जो गुजरात राज्य मंत्री है त्या धर्मपत्नी सुद्धा ही आणले है म्हणून माने की लागे गुजरात भी जाके है काही वांधो नाही गुजरात सरकार मेंबर सुद्धा आपवारी है आणि म्हणून या होटल ते या प्रगतीवादे आणि बाठा या आपो एक समाजो व्यक्ती त्या स्वतः पागू पुबिरी नव्हतो मोठो होटल आहे मानवी आनंद वाट्या का होतो मोठो होटल आज लोके आदिवासी समाज उघड्यो ना त्याने बाठा सौभाग्य जा आपो होटल आहे तो दोस्तों मस्त उद्घाटन हो गया अभी मिलते हैं नेक्स्ट वीडियो में।